इन दिनों मुंबई के ब्लड बैंकों में हो रही खून की कमी को ध्यान में रखकर शिवसेना यूबीटी विभागा प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। इस दौरान सांसद अनिल देसाई प्रमुख अतिथि के तौर पर उपस्थित रहे, तो वहीं शिवसेना उपनेता सुबोध आचार्य सहित कई शिवसेना पदाधिकारियों ने रक्तदान भी किया। आइए देखते हैं इसी की एक विशेष रिपोर्ट। घेतलेला आहे शताब्दी रुग्णालयाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे खाजगीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, याला सगळ्या नागरिकांपासून सगळ्या संघटनांचा पक्षविरहित लोकांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे आणि अशा प्रकारचं हे शासकीय यंत्रणेमार्फतच आज चांगल्या रीतीनं इथं ही सोय उपलब्ध व्हावी। लोकांच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत या प्रतिदिन वाढत जात आहेत, यासाठी चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल, ज्याची ख्याती शताब्दी हॉस्पिटल म्हटल्यानंतर एका वेळेला जे त्याचं व्याख्या करण्यात आली होती आणि आजची जी परिस्थिती आहे ही भयानक आहे। लोकांचा हक्क आहे आणि तो शासनाच्या माध्यमातूनच व्यवस्थित चांगल्या रीतीने होईल, यासाठी आम्ही सुद्धा जागरूक आहोत। तिथे आंदोलनं, तिथे धरणं, तिथे उपोषणं या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही वेळोवेळी करतो आहोत। लाक्षणिक उपोषण झालेलं आहे आणि या गोष्टी सरकारच्या नजरेस आणून त्या माध्यमातून सुसज्ज असं शताब्दी हॉस्पिटल, ज्याचा उपयोग या परिसरातील नागरिकांना, इतर परिसरातून सुद्धा आकस्मिकरित्या होणाऱ्या अपघातांसाठी सुद्धा लोक येतात, त्यासाठी वेळोवेळी लोकांना मिळावा आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहावं। रामदास कांबळे हा आज गद्दार झालेला आहे आणि त्याला सर्वच शिवसैनिकांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला। त्या प्रतीक्षानगरच्या शाखेच्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्याला जोपासलं, सांभाळून घेतलं। नवीन होता, अनेक दिग्गज त्या ठिकाणी तिकीट मागत होते, परंतु त्यांना बाजूला करून त्याला तिकीट दिला। त्यावेळेला पण रोष होता, परंतु तरी सैनिकांनी सांभाळला आणि सैनिकांनी त्याला निवडून दिला। त्यांनी असं करायला नाही पाहिजे होता, परंतु त्यांनी ते केलं। तो फंडासाठी आणि पैशासाठी आणि होक्यासाठी, लालसेसाठी तो त्या ठिकाणी गेलाय। तर त्याच्यासारखी जी प्रवृत्ती आहे त्याचा धिक्कार करावा, तेवढंच। आता काळ म्हणजे फासलं म्हणजे तो एक चीड आहे, एक स्वाभाविक ती प्रतिक्रिया आहे आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी आम्ही चांगला एक उमेदवार, बरोबर की नाही, 100% आम्ही निवडून आणू। आज त्या ठिकाणी आम्ही गेलो, मतदार फार चिडलेत। राजकीय दृष्ट्या आम्ही एका गद्दाराला तर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये गाडलंच आहे ना, आणि जे गद्दार झालेत मुंबई महानगरपालिकेमध्ये, ज्यांना निवडून आणलं आमच्या लोकांनी, आम्ही परिश्रम केले, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चीड आहे। त्यामुळे त्या सर्व गद्दारांना आम्ही गाडू म्हणजे गाडूच, लोकच गाडतील। छत्रपती शिवरायांपासूनची हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आमची टिकवणच आहे की लोकांच्या मदतीला जायला पाहिजे, लोकांना मदत करायला पाहिजे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तर अजून व्यवस्थापन आमचं अधिक मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आमचं आणि लोकांचं नातं आहे सेवा करण्याचं, ते अधिक दृढ आहे। काय आहे, सत्ता असते, सत्ता जाते, संकट येतं, संकट जातं, परंतु लोकांची जी आमची बांधिलकी आहे ती सर्वांचीच आमची बांधिलकी कायम आहे आणि आनंद वाटतो की काहीतरी लोकांसाठी आम्ही करतोय। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणजे सत्ता आम्ही म्हणत नाही, परंतु हे निवडून येणं आवश्यकच आहे असं सर्वांनाच वाटतं। सर्वसामान्यांना माहिती आहे की मुंबई जोपासली आहे ती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। त्यावेळेला पूर्वी तुटीमध्ये ही महानगरपालिका असताना 500 कोटी तूट होती, जवळजवळ आता 70,000 कोटीच्या FD नेऊन ठेवल्या आणि मुंबई चांगल्या पद्धतीने कामकाज करतायत। दुर्दैवाने या सर्व गोष्टी आता चालू आहेत। तुम्हाला माहिती आहे मुंबई लुटण्याचं काम चालू आहे। मुंबईचं जे एक शृंगार आहे, मुंबईचं जे एक वैविध्यपण आहे, नटलेलं वैविध्यपण आहे, ते कुठेतरी बकास करण्याचं काम या बाकीच्या लोकांचं चाललंय। पण मला वाटतं महानगरपालिका निवडणूक जर झाली तर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या म्हणजे ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवतील। एक आमची ख्याती अशी आहे की आणि एक आमचे ऋणानुबंध आहेत लोकांशी की ज्या वेळेला आम्ही लोकांना आवाहन करतो त्या वेळेला लोक उत्स्फूर्तपणे प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करायला आम्हाला येतात। आणि आज तर रक्तदान शिबिर आहे आणि आज मैत्री दिन आहे, फ्रेंडशिप डे आहे। एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि लोकांचं एक अतूट नातं आहे। हे मैत्री दिनाचा पण योग आलेला आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे तुम्ही बघताय शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी रक्तदान
करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आले आहेत, शिवसैनिक आहेत, युवासैनिक आहेत, महिला आहेत. एक तर सिद्धार्थ नगरमधले एक पूर्ण 4 जणांनी म्हणजे आई वडील आणि त्यांची 2 मुलं, 1 मुलं त्यांनी पण रक्तदान केलेलं आहे. चांगलं आनंदाचं वातावरण आहे. आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विभाग क्रमांक 9 चेंबूर विधानसभा, अणुशक्ती नगर आणि सायन कोळीवाडा या विधानसभेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ काही मानलं जात नाही. कोणाचंही रक्त कोणालाही चालतं, म्हणजे त्यांच्या ग्रुप प्रमाणे. त्यामुळे हे जे दान आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज त्याचा तुटवडा परत आहे. आपण शासनाची आपल्याला विनंती करत आहे की रक्त कमी होत आहे, त्यासाठी ही एक शिवसेना पक्षातर्फे जी जनसामान्यांना जी मदत होते त्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे. ही बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला. शिवसेना ही एक संघटना आहे, आधी पक्ष राजकीय पक्षानंतर आहे. शिवसेनेची जी संघटनेची स्थापना झाली हे सामाजिक लोकांचे जे सामाजिक प्रश्न होते, न्याय हक्कासाठी जी लढा होता त्यासाठी उभारलेली संघटना आहे. त्यात 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आणि हे सर्वात श्रेष्ठ असं कार्य आहे रक्तदानाचं, ते आज इथे चालू आहे. बघा, मुंबईसाठी शिवसेनेने जे केलेलं आहे ते कुठल्याच पक्षाने केलेलं नाही. त्यामुळे शिवसेने ही नेहमी 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, समाजसेवेच्या माध्यमातून शिवसेना घरोघरी पोहोचलेली आहे. कुठेही अडीअडचण असेल, कुणालाही काही गरज असेल तर तो पहिला शिवसेनेच्या शाखेकडे धावतो, शिवसैनिकाकडे धावतो, बाकी कुठल्याही पक्षाकडे नेत्याकडे धावत नाही. त्यामुळे लोकांना 100% खात्री असते की आपल्याला न्याय मिळेल. आपल्या जर कुठे आपलं काम होण्यासारखं असेल तर ते शिवसैनिक आणि शिवसेनेची शाखाच करू शकतो. 100% शिवसेनेचाच महापौर, शिवसेनेचीच सत्ता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येईल. आता हे सत्ताधारी सगळे घाबरलेले आहेत, त्यामुळे निवडणुका काही ना काही कारण देऊन पुढे ढकलत आहेत. तर ठीक आहे, जनतेला माहिती आहे, जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे. गेली 25-30 वर्ष शिवसेनेने जे काम केलेलं आहे ते काम कोणीही केलेलं नाहीये. तुम्ही उदाहरणार्थ जी महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्याची अवस्था काय आहे हे जनतेला कळतंय सगळं. महानगरपालिकेचे भूखंड, शासनाचे भूखंड कसे कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर, एखाद्या संस्थेच्या नावावर दिले जातात हेही लोकांना माहिती. आता उधळपट्टी चालूच आहे. महानगरपालिकेत नगरसेवक नाहीये, प्रशासक नेमलेला आहे. कमिशनरला डायरेक्ट फोन येतो, एवढे पैसे सँक्शन करा, एवढे कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढा आणि त्या पद्धतीने चाललेलं आहे. रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी चेंबूर अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आमचे सन्माननीय विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांबरोबर नागरिकांनी पण या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आणि खूप मोठ्या संख्येने हा रक्तदान शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या ठिकाणी जेवढे पण रक्तदाते आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आणि विभाग क्रमांक 9च्या वतीने प्रमोद शिंदे विभाग प्रमुख यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. शिवसेना ही विचारधारेवर चालणारी संघटना आहे. सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला बाळकडू दिलेला आहे त्यांच्या विचारांनी आम्ही हे जे कार्यक्रम आयोजित करत असतो. जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच ध्येय धोरणं आम्ही घेऊन समाजात काम करत असतो आणि त्यातच हा एक उपक्रम म्हणून लोकांची जी गरज आहे ती लक्षात घेऊन शिवसेना संघटना ही प्रत्येक वेळी हा ज्या गरजा असतात त्याप्रमाणे काम करत असतो. आज आम्हाला काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं की आपल्या या विभागात रक्ताचा तुटवडा आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि हा रक्ताचा तुटवडा आज ह्या इथे भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रथम सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आज विभाग क्रमांक 9च्या वतीने सन्माननीय विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब आणि आमच्या पद्माताई आणि सर्व महिला, आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे आमच्या विभाग प्रमुखांनी आणि चांगल्या पद्धतीने सर्वांचा प्रतिसाद आहे. विभागामध्ये रक्ताचा तुटवडा झाला का प्रत्येक पेशंटला रक्ताची गरज लागते आणि कधी हॉस्पिटलला उपलब्ध असतं, कधी माणसं देखील
उपलब्ध नसतात, तरी ह्या माध्यमातून बऱ्याच वर्षापूर्वी संघटनेच्या स्थापनापासून आम्ही रक्तदान शिबिर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करतो. बाळासाहेबांनी आम्हाला तसं बाळकडू दिलेलं आहे, त्यांनी तसं शिकवलेलं आहे आणि आज त्याच पद्धतीने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे रक्तदान शिबिर आयोजित केले. सगळ्यांना आवाहन करतो का आज हे शिबिर झालेलं आहे, तरी ज्यांना रक्तदान करायचं त्यांनी येऊन इथे नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि मी एक पदाधिकारी, मी स्वतः रक्तदान केलेलं आहे आज. कारण आम्ही पूर्वापारपासून रक्तदान हे करत आलेलं श्रेष्ठ दान आहे आणि सर्वांना त्याचा उपयोग व्हावा, सर्वांना जीवनदानात आमचा सहभाग मिळावा हीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण मुंबईमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करून सर्व शिवसेना शाखेतर्फे केला जातोय. त्याचप्रमाणे आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि पद्मावती शिंदे यांनी इथे केला. पल्लवी ब्लड बँक यांनी हे केले आणि ह्याच्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाही तर इतर नागरिक देखील याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. हे दान नेहमीच करत राहावं असं मी प्रत्येकाला आवाहन करीन. आणि आता हा जो रक्ताचा तुटवडा होता त्यासाठी हे रक्तदान घेतलेलं आहे, पण नेहमीच शिवसेना अग्रेसर असते. आम्ही मोठं महारक्तदान घेतलेलं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलेला. नेहमीच आम्ही अशा प्रकारे सामाजिक कार्य करत असतो. एवढंच तुर्तास बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम केलाय, आयोजित केलाय. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण इथे रक्तदान करतात, कारण आपल्या मुंबईमध्ये रक्ताचा खूप तुटवडा आहे. भरपूर लोकांना रक्ताअभावी आपला जीव गमावा लागतो. तर आज हा एक सुंदरसा कार्यक्रम आम्ही ठेवलाय आणि खूप भरपूर प्रमाणामध्ये इथे सगळ्यांनी रक्तदान केलं आहे. तर आम्ही सर्वांना हेच सांगतो की रक्तदान करा. आज माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम पालक सेना आणि युवा सेना यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलेला आहे. तर आतापर्यंत जवळजवळ 70 पेक्षा जास्त लोकांनी इथे रक्तदान केलेलं आहे. त्यामुळे इथे तसंच उपस्थित असणाऱ्या युवा सेना व पालक सेनेचे मी मनापासून आभार करते व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सुद्धा मनापासून आभार करते. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात रक्तदान तुटवडा झालेला आहे. अनेक ठिकाणी रक्ताची गरज लोकांना भासत आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त नागरिकांना सांगेल की आपण रक्तदान करा आणि या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हा. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मी आज इथे रक्तदान केलेलं आहे. तर मी जनतेला, नागरिकांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण रक्तदान करणं गरजेचं आहे. हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. तुम्ही सगळीकडेच रक्ताची कमतरता भासलेली आहे. आणखीन जसा रुग्णांना रक्ताची आवश्यकता लागते त्यासाठी रक्तदान हे एकच माध्यम आहे. त्यासाठी आज अणुशक्ती नगर आणि चेंबूर विधानसभेच्या वतीने 9च्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आणि चांगल्या प्रकारे ह्याला प्रतिसाद आहेत. लोक येत आहेत, रक्तदाते येत आहेत, रक्तदान करत आहेत. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्या हिशोबाने आज मला वाटतं प्रत्येक जण रक्तदाता आहे, आपलं एक कर्तव्य बजावत आहे आणि त्यासाठी रक्तदान करून जात आहे. लोकांना आवाहन करणार जास्तीत जास्त संख्येत या जे रक्तदाते नेहमी सदैव रक्तदान करतात त्यांना आव्हान देखील करायची गरज नाही. ते स्वतःहून दर 6 महिन्याने जसा वेळ येतो त्यावेळेस ते रक्तदान करत असतात. परंतु रक्तदान शिबिराचं आयोजन याच्यासाठी केलं जातं कारण की ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आपल्याला मागणी येते किंवा रक्तदानाची रक्ताची कमतरता आहे आणि त्यासाठी आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठलं जातं आणि जे आवश्यक रुग्ण आहेत ज्यांना रक्ताची आवश्यकता असते त्यांना रक्त हे मिळालं जातं आणि सर्वांना बघायला गेलं तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जनहिताचे लोकोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्या सर्वांमध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा सर्व रक्तपेढीमध्ये हॉस्पिटलमध्ये असेल भासत आहे.
त्या अनुषंगाने आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग क्रमांक 9 मध्ये अणुशक्तीनगर आणि चेंबूर या ठिकाणी या महारक्तदान शिबिराचं आयोजन दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री अनिलभाऊ देसाई, शिवसेनेचे सचिव श्री सूरज चव्हाण साहेब, आमच्या सुप्रताताई फातर्पेकर, आमचे शिवसेनेचे उपनेते सुबोधजी आचार्य या सर्वांच्या सहकार्याने म्हणा किंवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी हे रक्तदान शिबिर सर्व शाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला पुरुष, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक या मोठ्या संख्येने ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं या ठिकाणी महिला पुरुष आमचे पदाधिकारी महिला देखील या ठिकाणी, परत आमचे काही शाखा प्रमुख आहेत, काही गट प्रमुख आहेत, त्यांच्या घरातील सदस्य देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले। आपल्याला चांगलं आठवत असेल 26/11 जो आत्मघातकी हल्ला या मुंबईवर झाला होता, तेव्हा एवढं मोठं रक्तदान या ठिकाणी मुंबईमध्ये झालं होतं। ते केम हॉस्पिटलचे डीन यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना सांगितलं होतं की तुमच्या शिवसैनिकांना सांगा त्या ठिकाणी रक्त साठवण्यासाठी जागा नाहीये। रक्त साठवण्यासाठी जागा नाही म्हणजे त्याच्यासाठी जी शास्त्रीय यंत्रणा लागते त्याच्यामध्ये भरघोस रक्त साठलेलं आहे। म्हणजे अशी परिस्थिती आहे। शिवसैनिकांना फक्त आवाहन केलं, मग ते कुठच्या जातीचा, धर्माचा, कुठच्या पंथाचा काहीही सबब न सांगता त्या ठिकाणी त्या रक्तदान शिबिरामध्ये ते सहभागी होतात। आमच्या शाखेच्या माध्यमातून देखील प्रत्येक बाळासाहेबांच्या स्मृती दिनाला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। पण या ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे। विभाग प्रमुखांच्या माध्यमातून सर्व शाखांना आवाहन केलं आणि सकाळपासूनच या ठिकाणी रक्तदात्यांची तुम्ही बघितले असेल सर्व हलचाल चालू आहे। पण कोणाला हिमोग्लोबिन कमी आहे, कोणाचा काही बीपी वाढलेला आहे, अशा अनेक त्रुटी येतात। पण या ठिकाणी हे महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला आणि हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्या आमच्या महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी या रक्तदानाला या इथपर्यंत आणलं, मी विभागाच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आपल्याला देखील सर्व मीडिया आमच्या बांधवांना या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि गोकुळाष्टमीच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपण बघणार खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इथे भव्य दिव्य असं शिवसेना उद्धव बाळासाहेब विभाग क्रमांक 9च्या वतीने इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। इथे सर्वात जास्त यंग जनरेशन आणि रक्तदाते एवढे प्रचंड प्रमाणात की सगळ्यांना इच्छा आहे की आम्ही रक्तदान करून जे आता ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्त पुरवठा कमी पडतो आणि सगळ्यात जास्त पेशंट वाचावेत म्हणून सगळेजण उत्सुकतेने रक्तदान करत आहेत। खासदार अनिल देसाई साहेबांनी आणि आपले लाडके विभाग प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हे आयोजित केल्यामुळे सर्व शाखा प्रमुख, सर्व महिला शाखा प्रमुख, सर्व शिवसेने, युवा सेना याच्यामध्ये सर्वजण मिळून मिसळून काम करत आहे आणि रक्तदाते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक जण रक्तदात्याला आवाहन करत आहे की प्रत्येकाने रक्तदान करावं आणि रक्त पुरवठ्यामुळे रक्त कमतरतेमुळे कोणाला जीव जाऊ नये ही सर्वात आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान करत। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या सर्वांचे लाडके विभाग प्रमुख आदरणीय प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 3 ऑगस्ट रोजी या ठिकाणी गुरुकृपा हॉलमध्ये चेंबूर या ठिकाणी भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्तदान आयोजन करण्याचं कारण काय आहे, कारण अनेक हॉस्पिटलचे हे आले होते, अर्ज आले होते, निवेदन आले होते की रक्त पुरवठा कमी होत आहे। तर अशा वेळेला प्रत्येक हॉस्पिटलला आठवण येते ती म्हणजे शिवसेनेची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची। आणि त्यांनी आवाहन केलं आमच्या विभाग प्रमुखांना आणि विभाग प्रमुखांनी त्वरित कोणताही विचार न करता आमच्या पल्लवी फाउंडेशन यांना निवेदन दिले की तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला ज्या रक्ताची गरज आहे ती रक्त आम्ही देण्यासाठी तयार आहोत
तुम्ही फक्त वेळ द्या, आम्ही रक्तदाते आणण्याचा प्रयत्न करू. आणि आज रक्तदाते येऊन आतापर्यंत 120 रक्तदात्यांनी रक्त दिलेले आहेत. आणि शिवसेना हे रक्त असो, कुठल्याही परिस्थिती असो, कुठलंही संकट असो, यासाठी पुढाकार येते. या पुन्हा आम्हाला दिसून आले, यासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे धन्यवाद देतो, विभाग प्रमुखांचे धन्यवाद देतो आणि आमचे सर्वांचे लाडके खासदार अनिल देसाई साहेब यांचंही धन्यवाद देतो. त्यांनी मार्गदर्शन केले, सहकार्य केले. जय महाराष्ट्र.